नमस्कार. व्रता या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. लहानपणीपासून मला एक प्रश्न पडलेला होता की माझं आडनाव काळभोर का? आणि ह्या प्रश्नाचं जेव्हा मी उत्तर विचारलं घरच्यांना की आपलं आडनाव काळभोर का, तर मला एक स्पष्ट उत्तर मिळाले, कारण आपण लोणी काळभोर मध्ये राहतो. बट लोणी काळभोरचं नाव लोणी काळभोर का, हे जेव्हा प्रश्न मी घरच्यांना विचारला तर उत्तरच असं नव्हतीत. मग जेव्हा मी ह्या गावाची माहिती काढायला घेतलं तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की हे गावाचा इतिहास हा 11व्या शतकातला आहे, म्हणजे 11th सेंचुरी मधला. आणि पृथ्वीराज चौहान जे होते तेव्हा त्यांच्यावर एक आक्रमण झालं होतं, त्यांच्यावर युद्ध चालू होतं त्यांचं. आणि त्यांनी त्यांच्या बऱ्याच फॅमिली मेंबर्सला किंवा त्यांच्या गावातल्या लोकांना मायग्रेट करायला लावलं होतं. मग ते तिकडून राजस्थान वरून ते पुण्याला आले होते, किंवा महाराष्ट्रात आपण म्हणू शकतो. आता ह्या गावात आधी लोणार लोक राहायची. मग जेव्हा ते आले आणि त्यांनी त्या लोणार लोकांसोबत युद्ध केलं, मग युद्ध केल्यानंतर हे गाव त्यांनी जिंकलं आणि मग इथे लोणार लोक राहायची, म्हणून गावाचं नाव लोणी काळभोर मधलं लोणी, असं लोणार लोकांची लोणी, असं या गावाचं नाव लोणी आलं. आणि दुसरा जो शब्द आहे काळभोर, आता हा काळभोर शब्द या गावात कालभैरवनाथाचं मंदिर आहे, जे 11व्या शतकापासून होतं. आणि कालभैरवनाथाचं मंदिर या गावात असल्यामुळे त्या लोकांनी ठरवलं की लोणीच्या पुढे कालभर हा शब्द लागणार. पण आता जसा वेळ होत गेला तसं लोकांनी त्या कालभरचं कालभोर केलं. आणि मग नंतर ठरलं की गावाचं नाव हे लोणी काळभोर असं ठेवलं जाणार आहे, कारण की लोणी लोणार लोकांची आणि कालभैरवनाथाचं कालभोर. आता अशीच तुमच्या गावची काय स्टोरी आहे ही मला DM मध्ये सांगा. आमच्या YouTube वर व्रताला सबस्क्राईब करा आणि Instagram वर व्रता_BKK या पेजला फॉलो करा. धन्यवाद.